माणिकरावजी कोकाटे असे वाचाळवीरासारखे कसे बोलतात हे समजत नाही, लक्षात येत नाही. कारण मागंसुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि आता तर हद्द पार केली त्यांनी की ₹1 भिकारीसुद्धा घेत नाही, आम्ही विमा की शेतकऱ्यांना विमा त्यामध्ये देतो. तर हे अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. त्याचा निश्चितच निषेध केला पाहिजे. परंतु मला ही सांगायचं आहे की ₹1 पीक विमा हे काही सरकार शेतकऱ्याला भीक देत नाही किंवा सरकारचे स्वतःच्या माणिकराव कोकाटे स्वतःच्या खिशातून पैसे देत नाहीत. हे सरकारचेच पैसे आहेत आणि सरकारलाच जमा होणार आहेत. कारण विमा कंपन्यांची सुद्धा तेवढीच बदमाशकी आहे आणि सरकारची सुद्धा तेवढीच बदमाशकी आहे की ते विमा शेतकऱ्यांना न देता 20% नफा ठेवून जे शेतकऱ्यांना वाटायचे असतात ते शेतकऱ्यांना वाटत नाहीत, ते सरकारला जमा करतात आणि सरकार आणि विमा कंपन्या हे दोन्ही मिळून त्याचा मलिदा लाटतात.